कौन है? स्वागत आहे तुमच्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. माझं नाव आहे रित्वी. आम्ही जाणार आहे स्टेकेशनला. तर आम्ही जेवायला आलोय कालू वालू डाव्याला. आम्ही सगळे कोण कोण आलोय, मम्मी पप्पा मी मावशी बाबा आई. तुम्हाला स्टेकेशन म्हणजे माहिती आहे का? आम्ही ना तिथेच जाणार, मजा करणार खूप सारी, तिथेच मजा करणार खूप सारी. आम्ही निघालोय कर्जत साईडला. ॲक्च्युली मी डोंबिवलीला राहतो, स्वतः कर्जतकडे चाललो आहे. वाटेमध्ये वाया बदलापूर चाललो आहे. आणि तुम्ही जर माझ्या आधीपासून व्ह्यूअर असाल तर तुम्हाला माहीत असेल, जेव्हा जेव्हा आम्ही बदलापूरवरून जातो आणि जेवणाच्या टाईमच्या अराऊंड जर ट्रॅव्हल करत असू तर बदलापूरच्या काळूबाळू ढाब्याला जेवायला येतो. आमचं एकदम फेवरेट आहे ते. आम्ही म्हणजे आता मी जवळजवळ 10-15 वेळा आलो असेल, माहीत नाही किती वेळा. सो आत्ता पण आलो आहे आणि आत्ता आम्ही संपूर्ण फॅमिली आहे, जसं रित्वीने सांगितलंच. सो चलो, मला झाली एक्स्ट्रीम सर्दी. सूप मागवलं आहे आणि आता सूप पितो आहे. या हॉटेलमधली मला सगळ्यात आवडणारी डिश म्हणजे यांचं झुणका कबाब जो आला आहे. आणि चलो आता खाऊया. खूपच भारी असतं हे. लेग पीस यांनी काहीतरी वेगळा स्टफ करतात, खूप भारी लागते. नक्की या साईडला आले कधी तुम्ही तर विजिट करा. आणि झुणका कबाब हे स्टार्टर मागवायला विसरू नका, खूपच भारी आहे. आणि एक चिकन मसाला, एक मटन मसाला असं मागवलं आहे. आणि भाकऱ्या, सो भाकरी राईस, दॅट्स इट. चला झालं आता. इथे जेवून इथला ॲम्बियन्स काही इतका भारी नाही आहे, पण इथली मेन गोष्ट काय आहे ते दाखवतो तुम्हाला. ते इथे फॅमिली रूम आहे आणि इथे मेल ओनली रूम, म्हणजे मेन ओनली सेक्शन. तुम्ही पिऊ शकता इथे, पण इथे तुम्ही दारू घेऊन या आणि तुम्हाला हवी तशी इथे पिऊ शकता तुम्ही. सो बेसिकली हा काय बार नाही आहे, त्यांच्याकडे दारू नसते, आपण आपली घेऊन यायची आणि इथे बसून पिऊ शकतो. सो एक नंबर गोष्ट आहे इथली. त्यामुळे तुमचे पैसे वाचतात, कारण जनरली आउटसाईड महाग असतं खूप अशा बार्स वगैरेमध्ये. बट हा काळूबाळू ढाबा एक नंबर आहे त्या बाबतीत, की तुम्ही तुमची दारू आणू शकता आणि इथे पिऊ शकता. दोन तासांच्या राईडनंतर फायनली पोचलो आहे, म्हणजे डोंबिवली ते कर्जतपर्यंत. सो कडाव गाव लागतं कर्जतच्या जवळ, तिथेच आहे हे मिस्ट पॅराडाईज, जे आज आपलं स्टेकेशन लोकेशन आहे. आतमध्ये असतील वाटतं, गेट कोणी उघडत नाही आहे. 1-2 हॉर्नमधला बाबा जाऊन खोलत आहेत आता. चलो बघूया कशी प्रॉपर्टी आहे, ओव्हरऑल कसं आहे सर्व. केवढा छान आहे यार. एका दिवसासाठी सामान बघा आता किती आहे, मजा बघा आता. ॲक्च्युली गाडी असल्यावर ते थोडं लेव्हरेज मिळतं आपल्याला, की किती कसंही सामान आणता येतं. चल घेऊन. नीट चाल माणसाच. हाँ नमस्ते, कैसे हो सर? बढ़िया सर, बढ़िया बढ़िया. यहाँ पर आप देख रहे हो वो स्विमिंग पूल है. जी हाँ. वो रेन डांस है हमारा. जी हाँ. आपने वीडियो भी देखा रहेगा फोम पार्टी का कॉन्सेप्ट वाला. जी हाँ. वो फोम पार्टी का भी वहाँ पर ही रेन डांस के वहाँ पर ही होता है. अच्छा. लॉन है हमारा बड़ा है, रात को स्विमिंग करते हैं. ओके. बहुत अच्छा लगता है. ये हमारे फैमिली रूम है. ये लाइन पर जो देख रहे हो सारे, ओके. सारे फैमिली रूम्स है मेरे, ओके. जिसमें अंदर 2-2 बेड रहेगा, जो आपको भी मिलेगा. ओके. ये जो 4 आपको रूम दिख रहे हैं मेरे कपल रूम के, ओके. और वो जो लास्ट वाला दिख रहा है वो बिग फैमिली रूम है. ओके. इसमें 15 से 20 लोग आ सकते हैं. 4 बेड है, इस तरह 2 ओके. इथे या सर्व फॅमिली रूम्स आहेत.
यांच्या इथे या कपल रूम आहेत आणि तिकडे पूल एरिया वगैरे. आणि इथे रित्वीसाठी आज काहीतरी सरप्राईज आहे. काय असेल रित्वी, गेस कर. आता ते म्हणाले, तुझं लक्ष नव्हतं आय थिंक. काहीतरी आहे. हॅलो, आता मी घरी पोहोचलोय. खूप छान प्रॉपर्टी आहे. मला आवडला बेड खूपच. इथे 2 बेड आहेत इथे कारण ही फॅमिली रूम आहे आणि समोर मी म्हटलं तुम्हाला कपल रूम वगैरे आहेत. सो या रूम आहेत. तुम्हाला ब्लँक रूम टूर तर छोट्या ब्लॉगमध्ये मिळेलच. हा माकड आपला. आणि इथे हा असा बाथरूम आहे. खूपच नीट क्लीन छान स्वच्छ बाथरूम आहे. मस्त आहे रूम. छान स्वच्छ एकदम छान कोझी रूम आहे. आणि इथे सिटिंग अरेंजमेंट वगैरे पण आहे छान. इथे रित्वीची मस्ती चालू झाली आहे. इथून पण बाहेर जाता येते म्हणून आता बाहेर गेली आहे. आणि कार्ड आहे इथे, ॲक्सेस कार्ड. आता कार्डने ओपन करेल. अरे चोर. रित्वीला झोप नाही लागत. इथे थोडं नाव वगैरे सबमिट करायला आलेलो आणि मागे इथे रूमला लागूनच हॅमॉक पण आहे झोपाळा. रित्वी चालली आता. रित्वी आयरा याच्यातच झोपते झोळीमध्ये. आयरा हां अजून पण. काल व्हिडिओ कॉल म्हणजे तो तन्मय भेटलेला ना व्हिडिओ कॉलला. अजून आयरा अशीच झोपते थोडी मोठी होऊन. गुड नाईट. इथे झोपून जा रात्री. अरे रित्वीचा बेड. चला बरं झालं आतमध्ये जागा कमी आहे. तसंही रित्वी इथेच झोपे. निघूही शकत नाही. काही टेन्शन नाही आता. रित्वी झोपवते मला. बाळ झालोय मस्त हॅमॉकमध्ये झोपलोय. चलो गुड नाईट. इथे शीतल रित्वीची मजा चालू आहे. माझं झालं ॲक्च्युली आमचा नंबर लागलेत. ॲक्च्युली आमचे नंबर लागलेत आहेत प्रत्येक ठिकाणी. म्हणजे जेवढे पण यांचे कॉटेजेस आहेत किंवा बंगलो जे पण काय विला कॉटेजेस जे पण काय म्हणू शकतो त्यांच्यामध्ये यांनी लावले हे असे छान रिलॅक्स. इथे आता यांची मजा चालू आहे. आणि मेन गोष्ट इथली मेन गोष्ट रित्वीसाठी एक सरप्राईज आहे. काय रित्वी सरप्राईज? मलाच नाही माहिती आहे. सांगितलंच नाही. सो आता सरप्राईज आहे रित्वीसाठी. संध्याकाळी जेव्हा आम्ही स्विमिंगला जाऊ तेव्हा स्विमिंग पूल ही सरप्राईज आहे रित्वीसाठी. रित्वीला बोललो धावत आहे तिकडे जाऊन याच्यावरून छान शॉट येईल. तर ती फार एंडला गेली आहे. दिसते की नाही तुम्हाला मला माहीत नाही. फार एंडला गेली. इथे आई आता झोपाळ्यावर झुलते बघा. कसं वाटतंय आई? छान छान एकदम मस्त मज्जा आली आहे. आणि हा आपली पूर्ण छानशी प्रॉपर्टी. मजा येते मला खूप. मम्मी मावशी तुम्ही काय करताय? मी बसलोय इथे. छान वाटते आहे. मम्मी तू काय करतेस? बसली आहे. खूप छान वाटते. छान वाटते. मम्मी तू कशी काय करतेस? छान वाटतंय. बसली मस्त निवांत. खूप छान वाटतं. मस्त गवत आहे. तर ते मज्जा येते खूप. काटेकटेरी आहे बट टोचते. तर मजा येते. हो खूप रिलॅक्स आहे. ते बघा बदक. सॉरी हे बघा बगळा. ते बघा मजा आली. आई आता उतरते. ते का आई आता उतरते. मी बदकाच्या समोर बगळ्याच्या वगैरे करायला इथे प्रॉपर्टीत आहे ना
मी दाखवलंय त्यांना. दाखवलं तू? हो दाखवलं. अच्छा. बघितलं का? इथे हा यांचा भला मोठा पूल आहे. खरंच भला मोठा पूल आहे. इथे किड्स पूल आणि पूल आणि इथे हे पडणारी ती स्लीपर येते, साबण आहे त्याच्यात. आणि हा इथे रेन डान्स. ॲक्च्युली या बघायला ही प्रॉपर्टी आवडली आहे वाटतं. हा इथेच आहे, हा जात नाही आहे. आत्ता पण मी त्याच्या मागे पळत गेलो, पण तो उडतो आणि इथेच थांबतो, जात नाही. आणि छान मस्त लॉन वगैरे, त्याला पाणी वगैरे मिळतो आहे छान. सो इथेच आहे थांबून तो. आता रित्वी ऐकत नाही आहे. बॅडमिंटन सो आणायला गेली आहे कारमध्ये. चावी घेऊन ये म्हटलं आहे. थोडा वेळ खेळतो आता आम्ही बॅडमिंटन. घरातली सर्व म्हातारे झोपले आहेत. माकड नाही बोललो तुला, बोललो की रित्वी माकड आहे आणि घरातले सगळे म्हातारे झोपलेत. सगळे झोपले ना रित्वी? मग अच्छा बसलेत. थोडंसं बॅडमिंटन खेळलो आणि आता स्विमिंग टाइम. चलो रित्वी. रित्वीची फालतूची एक्साइटमेंट आहे. रित्वीला पण आहे तिथे सेफ्टीसाठी. आणि इतकी एक युनिक गोष्ट आहे, आता कळेलच तुम्हाला लवकरात लवकर रित्वीसाठी पण. पण मला तो वाजल्या माझ्यासाठी सरप्राईज होता. काय काय ते नाहीच आहे ॲक्च्युली. रित्वीला वाटतं रेन डान्स आहे तिथे, तो रेन डान्स सरप्राईज आहे. पण रेन डान्स सरप्राईज नाही आहे रित्वी. अजून काहीतरी तुला सरप्राईज मिळणार आहे आता. रित्वीच्या शाळेत पण स्विमिंग पूल आहे. आता चालू झालं म्हणजे. सो शिकवत आहे. 2दाच आय थिंक क्लास झालेली आणि आता आली इथे. कसं वाटतंय? तो करते. काय करते? मजा येते. मजा येते. कशी मजा येते? दाखव करून. दाखव, पाय मारून दाखव, पुढे जाऊन दाखव. हे बघा रित्वीला आता पाय पण मारता येते. ते बघ. हा मार असा फास्ट मार. मला नाही होत. ट्राय कर. हा ओके. वॉक करायला ट्राय कर. बॉडी पुढे घे अशी. हां आणि पुढे पाय आणि ट्राय कर. हे इथे पाय ट्राय कर. मला ना उतरव 2 मिनिटं. हे बघ कावळ्या बघायला. हे बघ कावळ्या आली. बाबा मला उतरव. काय नाही जा बाबाकडे. चालत कधी जाऊ? आता रित्वीसाठी काहीतरी सरप्राईज आहे. रित्वी ये. ते बघ काका चालू करतात सरप्राईज. चल. होम डान्स हवा होता ना तुला? कर आता डान्स. गाणं लावू तिकडे. हाय रित्वी, कसं वाटतंय? मजा आली? खूपच भारी एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम आम्ही एन्जॉय केलं. खूप मजा आली. हे कोण आहे? पृथ्वी, तू कुठे आलीस? आणि आता फायनली मावशी पण गेली आहे. ॲक्च्युली तिने काय कपडे नाही आणले, साडी आहे म्हणून जायला नाटक करत होती, पण आता गेली. आणि रेन डान्स पण चालू केला आहे. इथलं एक नाईस गेस्चर म्हणजे इथे जे कोणी स्टेला असतात त्यांचं जनरली नाव लिहितात. हे बघा माझ्या बाजूच्या रूमला पण लिहिलं आहे. आणि आता
संध्याकाळ झाली असो, हाय टी टाईम. बघूया काय इथे नुसते बिस्किट आणि चहा वगैरे की अजून काही आहे. चलो बघूया. आता जस्ट सनसेट झालं आहे. तुम्हाला सनसेटचे ड्रोन शॉट कसे वाटले सांगा कॉमेंटमध्ये. आणि चलो हे ॲक्च्युली हे जे असं पाथवे बनवतात खूप भारी वाटतं त्याच्यात. ॲक्च्युली इथले ओनर होते, त्यांच्याशी बोलत होतो कसं वाटत होते वगैरे. सनसेट आत्ता जस्ट झाला ते म्हणत होते, कारण ते म्हणतात की सनसेट पण होताना दिसतो आपल्याला आणि इथे मागे चंद्र आहे. इन केस मला दिसत असेल. इथे यांचा रेस्टॉरंट आहे आणि इथे मागे किचन. इथे नाश्त्यामध्ये भज्या आहेत. आत्ता संध्याकाळचा स्नॅक्स, चहा. सनसेट होऊन गेला आणि किती छान लाईट पडली आहे बघा. खूपच भारी अंधार झाला आहे आणि यांनी सर्व लाईट्स लावल्यात, त्यामुळे प्रॉपर्टी खूपच भारी वाटते. इथे आता वॉक वगैरे चालू आहे आपला आणि आता आम्ही थोडा वेळ बॅडमिंटन खेळू. रात्री बॉनफायर लावतात म्हणाले, सो बॉनफायरची पण मजा घेऊ. आणि डिनर आहेच, डिनर क्लास असणार आहे असं ते म्हणालेत. बघूया आता काय काय आहे. बाकी आत्ता बटाट्याची भजी होती, चहा खरंच चांगली चहा होती, बटाट्याची भजी होती. आणि आता पार्टीवाले इथे माहोल चालू आहे सर्व. इथे गवतावर जरा अनइवन फील होत होतं, म्हणून यांचं इथे मस्त मोठा असा स्टेज बांधला आहे. आता याच्यावर बॅडमिंटन खेळतो. ॲक्च्युली तुम्हाला इथे जर वेडिंग करायची असेल तर 70 लोकांची राहण्याची सोय आहे इथे, त्यामुळे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी पण एक परफेक्ट ठिकाण आहे. म्हणजे 50 लोक बेडवर राहू शकतात आणि ॲडिशनल 20 लोकांना एक्स्ट्रा मॅट्रेस, असं 70 लोक इथे राहू शकता तुम्ही. आणि बरीच म्हणजे मोठा एरिया आहे. ड्रोन शॉटवरून तुम्हाला कळलंच असेल. सो भव्य परिसर आहे हा. इथे कांड झालं आहे, आईनी वगैरे खायला ठेवलेलं काहीतरी डिक्कीमध्ये, तर त्याला उंदरांनी लाईट गेलेली, डीजी लावला, आली आता परत लाईट. तर मामा आतमध्ये आहे वाटतं गाडीमध्ये, त्यामुळे सर्व डोअर वगैरे ओपन ठेवलेत, माहीत नाही. बट मला असा डाऊट आहे की आधीपासून आहे बरंच, कारण आमच्या पार्किंगमध्ये अजून कधी काय हार्म केलं नाही आहे, त्याच्यामुळे मी फार लक्ष पण दिलं नव्हतं. बट आहे वाटतं. सो बघू आता काय माहिती काय. बाबा तिकडे उभे आहेत, ते म्हणतात नाही ओपन ठेव डोअर, गेला तर जाईल. बघू आता काय माहिती. असं बाहेर जाणं तर मुश्किल आहे. बघू जर त्याला गाडीची सवय लागली असेल तर. बाकी इथे बसून यांचं फुल टाईमपास चालू आहे. आणि इथे संगीत खुर्चीची तयारी झाली आहे. इथे मस्त आम्ही बसलो आहे, रित्वी आणि मी झोपाळ्यावर. आई, मावशी, शीतल मस्त गप्पा मारतोय. फुल मजा चालू आहे आमची. अभी बैठो जल्दी जहाँ पे बैठ सकते बैठो. आपको एक आइडिया आ जाएगा अभी मैं क्या बोलना चाह रहा हूँ. अभी आपको क्या चाहिए, आपको बचाना या बजाना है? मजा नहीं आएगा, बचाओगे. ठीक है, आपको पावर मिलती है किसी एक को बचाने की. वो आपसे बहुत प्यार है. लिया तेरा नाम हजारा. इथे संगीत खुर्चीमध्ये किस्सा काय की मी नंतर जॉईन केलं, व्हिडिओ बनवत होतो. बट थोडासा ट्विस्टवाला गेम आहे इथे. जो हरतो त्याला चान्स मिळतो की तो डायरेक्ट बाहेर नाही जात, आणि तुम्ही चूज करू शकता एखाद्याला की हा हरणार का, आणि बायनी चान्स तो हरला तर तुम्हाला चान्स मिळतो. असं करून मला मिळालं आणि कोणीतरी मला वोट केलं आहे टॉप 3साठी. सो मी डायरेक्ट टॉप 3 आलो आहे. आता या तिघांनंतर जो कोणी हरेल त्यानंतर मला खेळता येईल. सो टॉप 3 खेळणार आहे, म्हणजे आयदर मी सेकंड नंबरला येईल नाही तर फर्स्टला येईल. बघूया काय होतं. अब आपको कोई भी नंबर बनाएगा, जिसके ज़्यादा नंबर होंगे वो टॉप 3 में और लोग टॉप 3 पे चला जाएगा. अब थैंक यू वेरी मच. पहिला आउट होएगा. जेवण लागलंय, सो जेवून घेऊया. मजा आली खेळून, फुल मजा. आणि चलो जेवायला. कसं वाटतंय. ॲक्च्युली स्टँड आहे खाली, ते पकडलं आहे मी. आणि हा यांचा रेस्टॉरंट. इथे आपला बफेट सर्व झाला आहे. चलो खाऊया आता.
व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत आणि बघूया टेस्ट कशी आहे काय. बाकी ॲम्बियन्स एक नंबर आहे. फुल मस्त वाटलं, छान मजा आली. इथे मल्टिपल मेन्यू आहेत. डाळ भात सलाड्स आणि अंडा करी आहे, पनीरची भाजी आहे, मिक्स भाजी आहे, चिकन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ते तुम्ही काय जेवते? कसं आहे का जेवण? चांगलं आहे? मस्त चांगलं आहे का? कसं आहे मावशी? आणि फायनली अशा प्रकारे आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. खूप मजा आली. फुल मस्त धमाल केली आहे सर्वांनी. बाहेर बसले ॲक्च्युली म्युझिक लाऊड आहे पण आता बंद झाली आहे. सो हे बघा इथे मस्त सर्व बसले आणि आईस्क्रीम खातात. थंडी वाजते त्यामुळे सगळ्यांची लागली आहे. आणि इथे आपलं सामान बघा कसाही अस्ताव्यस्त. आता त्याला थोडं नीट सगळं करावं लागेल. आणि आता मी ब्लॉग एडिट करतो. होप सो आज तरी एडिट करून मी अपलोड करेन व्हिडिओ. बघूया आता बसतो मी एडिट करायला. ट्राय करतो पटापट करायला. आणि इथे वॉर्डरोब वगैरे सगळं AC वगैरे प्रॉपर रूम आहे मस्त एकदम.